ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। बनावट शालार्थ आयडी प्रकरणातील सत्य बाहेर काढण्यासाठी शासनाने विशेष तपास पथकाची स्थापना केली। मात्र एसआयटीच्या स्थापनेला वर्ष उलटूनही तपासाचा ठोस परिणाम जनतेसमोर न आल्याने आता एसआयटीच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार एसआयटीकडे आलेल्या तक्रारी पुन्हा आयुक्त कार्यालयामार्फत विभागीय उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पाठवल्या जात आहेत। त्यामुळे ज्या प्रशासकीय स्तरावरून शालार्थ आयडी नियुक्ती आणि मान्यता प्रक्रियेत निर्णय झाले त्याच यंत्रणेकडून पुन्हा कागदपत्रे मागवून तपास करायचा असेल तर स्वतंत्र तपासाचा अर्थ काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे। एसआयटी स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत नेमका किती तपास झाला, किती प्रकरणे तपासली, किती बनावट शालार्थ आयडी आढळले आणि कोणाची जबाबदारी निश्चित झाली याबाबत तक्रारदारांना स्पष्ट माहिती मिळालेली नाही। एक वर्ष हा तपासासाठी कमी कालावधी नाही, त्यामुळे शासनाने एसआयटीचा स्टेटस रिपोर्ट जाहीर करण्याची मागणी आता जोर धरत आहे। बनावट शालार्थ आयडी तयार होण्यामागे केवळ संस्था चालकांचीच भूमिका आहे का, की त्यामध्ये प्रशासकीय पातळीवरील मंजुरी देणारे अधिकारी कर्मचारीही जबाबदार आहेत, याची साखळीवार चौकशी होणे आवश्यक आहे। नियुक्ती, संच मान्यता, पदनिर्मिती, बिंदू नामावली, मान्यता, शालार्थ आयडी, वेतन बिल या संपूर्ण प्रक्रियेत प्रत्येक टप्प्यावर कोणाची सही, कोणाची शिफारस आणि कोणाची मंजुरी होती याचा तपास झाला तरच संपूर्ण सत्य बाहेर येऊ शकते। अन्यथा संपूर्ण दोष संस्था चालकांवर आणि प्रशासकीय यंत्रणा सुरक्षित अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता तक्रारदार व्यक्त करीत आहेत। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।